विधान परिषदेच्या 9 आमदारांचा आज निरोप समारंभ आहे। उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे। बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करा, खासदार सुप्रिया सुळे यांची महाविकास आघाडीला विनंती। सुनेत्रा पवार यांची निवडणूक बिनविरोध करण्याचंही आवाहन। आमची महाविकास आघाडीला विनंती राहील की दादा अनेक वर्ष तिथे लोकप्रतिनिधी म्हणून दादांनी तिथे काम केलेलं आहे, उत्तम काम केलेलं आहे आणि आज वहिनींना अशा प्रक्रियेत ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये ही जबाबदारी घ्यावी लागते। तर आमच्याकडून विनंतीच सगळ्यांना राहील की सुनेत्रा वहिनी पवार यांचं इलेक्शन आमच्या तरी मनात आहे की ते बिनविरोध व्हावं। पुण्यामधल्या नवले पुलावरच्या अपघातांचा मुद्दा विधानसभेत आमदार भीमराव तापकीर यांनी हा मुद्दा उचललाय। तांत्रिक चुकांमुळे या ठिकाणी अपघात होत आहेत, मंत्री योगेश कदम यांचं उत्तर। लवकरच 6000 कोटी रुपयांचा एलिव्हेटेड पूल बांधण्यात येणार असल्याची देखील माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची आज संध्याकाळी देवगिरी बंगल्यावरती बैठक। रुपाली चाकणकर यांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याविषयी या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती। बैठकीमध्ये सुनेत्रा पवार आमदारांना काही महत्त्वाच्या सूचना करतील अशी ही माहिती आहे। नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारीचं नवरा बायकोचं नातं, लोणावळा नगराध्यक्ष यांच्या विधानामुळे वाद। नगरपालिकेमधील मुख्याधिकारी बायको बाहेर फिरते आणि लोकप्रतिनिधी नवरा कार्यालयामध्ये बसतो असं नगराध्यक्षांचं विधान। त्यांच्या या विधानामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। जिओ आणि नगराध्यक्ष हे बायको नवऱ्याचं नातं कसं असतं तसं नातं आहे। बायको फिरती बाहेर आणि नवरा बसताय घरी, अशी पद्धत झालेली इथं। तर ती जुळून येण्याचे मी प्रयत्न बरेच केले, पण तो काय ते साहेब काय ऐकायला तयार नव्हते। त्यामुळं आम्ही सुद्धा वैतागलो काम कसं करायचं आणि आम्ही नवीन नगरसेवक, आम्हाला डायरेक्शन देणारं कोण नाही इथं, आम्ही कसं पुढे जायचं हा प्रकार इथं व्हायला लागला। त्यामुळं मग शेवटी आम्ही ठरवलं की बाबा आता टाळे ठोकल्याशिवाय हे लोक जागेवर येणार नाहीत। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये सभापती पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच। 27 मार्चला होणार धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवड। महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू। विधान भवनाच्या बाहेर एकाच्या अंगावरती द्रव्य टाकून आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि त्याला पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जाण्यात आलंय। मुंबईच्या वडाळ्यामधील भाजप पदाधिकारी विजयसिंह गायकवाड यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। दारूच्या नशेत कैलास पठारे याच्याकडून किरकोळ वादामधून या कार्यालयाची तोडफोड। गुढीपाडव्यालाच या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं होतं। मुंबई रत्नागिरी एक्सप्रेस रद्द करून गोरखपूर एक्सप्रेस सुरू केल्यामुळे मनसे आक्रमक। मनसेच्या नेत्यांनी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली आहे। रत्नागिरी एक्सप्रेस पुन्हा सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा। भोंदू बाबा अशोक खराच्या प्रकरणामध्ये आमदार दीपक केसरकर यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा। सावंतवाडीमध्ये मोर्चा काढत प्रांताधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या कारवाईच्या मागणीसाठी त्यांना निवेदन देण्यात आलंय। भोंदू बाबा अशोक खरात महिलांवरती लैंगिक अत्याचार करायचा, याच प्रकरणामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। अजय मिसर यांनी 2008 मधल्या मालेगाव बॉम्बस्फोट, 2011 मधील दादर ओपेरा हाऊस बॉम्बस्फोट, रवी पुजाराच्या खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे। भोंदू बाबा अशोक खराचे आणखी काही काळे कारनामे उघड झाले। चिंचोके बनावट खड्यांच्या पाठोपाठ मध विकून तो भक्तांना गंडवायचा। 1 किलो मधाची बाटली 9 लाख रुपयांना विकल्याचा प्रकार, तर तुर्की मधाच्या नावाखाली खरातनं फसवणूक केल्याची माहिती आहे। भोंदू बाबा अशोक खरातची शिर्डीमध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याचं समोर। शिर्डीच्या वॉटर पार्कच्या शेजारी निमगाव शिवारामध्ये असणाऱ्या कोट्यवधींच्या मालमत्तेमध्ये खरातची भागीदारी आहे। शिर्डीमधल्या सिल्वर लॉन्समध्ये खरात भागीदार आहे। या मालमत्ता त्यानं कशा मिळवल्या याची चौकशी होती आहे। अशोक खरातच्या प्रकरणामध्ये आता प्रहारचे बच्चू कडू अडचणीत येण्याची शक्यता आहे। बच्चू कडू यांचा अशोक खरातच्या पाया पडतानाचा व्हिडिओ व्हायरल। भाजपचे मंत्री व्हाल तेव्हा तुम्ही इथे या, दोघांमधला संवाद। अशोक खरातच्या प्रकरणामध्ये सहभागी आमदार आणि मंत्र्यांना सह आरोपी करा, खासदार संजय राऊत यांची पुन्हा एकदा मागणी। मुख्यमंत्री लक्ष घालत असल्यामुळे योग्य कारवाई होईल, संजय राऊतांना विश्वास। या गुन्ह्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे अनेक मंत्री आणि आमदार सहभागी होते।
म्हणून मी म्हणतो त्यांना सहआरोपी करा. आणि ते अत्यंत गुप्ततेने ही कारवाई झाली. हे फक्त मुख्यमंत्री त्याच्यामध्ये मॉनिटरिंग करत होते, बाकी कोणी नाही. गुंडगिरीचा केंद्रबिंदू ही विधिमंडळाची इमारत. संजय राऊत यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान. पोलिसांनी गुंडगिरी केली तेव्हा विधिमंडळ काय करत होतं? लोकशाहीवरती बोलणारे लोकशाहीची हत्या करत असल्याचा देखील राऊतांचा आरोप आहे. देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्र्यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातली झुंडशाही होऊ शकत नाही. ज्या पद्धतीनं पोलिसांनी एका तिकडल्या पालकमंत्र्याला चोप दिला, तोच म्हणतो मी रक्तबंबाळ झालो, माझा हात मोडला, माझा पाय मोडला. सातारा ही महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यातली महत्वाची भूमी आहे. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातवरती कारवाईच्या नंतर मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिरामध्ये शुकशुकाट पसरलाय. एरवी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी असायची. मंदिर परिसरामध्ये खरातचा कोणताही भक्त येत नाहीये. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई नाशिकच्या मिरगावमध्ये दाखल. ईशान्येश्वर मंदिराची त्यांनी पाहणी केली आहे. मंदिराच्या शेजारी असलेल्या खरातचा आलिशान फार्म हाऊस देखील त्या बघणार आहेत. अशोक खरातकडून अत्याचार झालेल्या महिलांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावं. एसआयटी प्रमुखांचं पीडित महिलांना आवाहन. पोलिसांकडून पीडित महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक देखील जाहीर करण्यात आलाय आणि आतापर्यंत खरातच्या विरोधात 6 गुन्हे दाखल करण्यात आले. अशोक खरातच्या विरोधामध्ये आतापर्यंत 6 गुन्हे दाखल आहेत. नराधम अशोक खरातने विद्यार्थिनींसोबत देखील गैरवर्तन केल्याचं उघडकीस आलंय. नव्यानं दाखल केलेल्या 3 तक्रारींमध्ये एका विद्यार्थिनीचा समावेश. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून करण्यात आलेल्या राजकीय खेळी आणि शंभूराज देसाईंनी केलेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्र्यांची नाराजी. साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. शिंदेंच्या समोर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. साताऱ्याची घटना म्हणजे लोकशाहीची हत्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध व्यक्त केलाय. शंभूराज देसाईंनी जी माहिती दिली ती धक्कादायक. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त करणार असल्याचं देखील सुप्रिया सुळेंचं विधान आहे की महाराष्ट्राच्यासाठी ही जी काही साताऱ्याची घटना झाली ही लोकशाहीची हत्या आहे आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना ह्याच्यासाठी पत्र लिहिणार आहे. कारण का हे अतिशय अस्वस्थ करणारी गोष्ट. साताऱ्यामध्ये ड्रग्ज सापडले तेव्हा शिंदेंच्या भावाला वाचवणारे तुषार दोषीच होते. संजय राऊत यांचा पुन्हा एकदा आरोप. दोषींनी तुम्हाला 2 वेळा वाचवलं. नीलम गोऱ्हेंना दोषींचं निलंबन करण्याचा अधिकार आहे का? राऊतांचा सवाल. शिंद्यांच्या भावाच्या जागेत सापडला ड्रग्जचा साठा, मॅन्ड्रेकचा, तेव्हा त्यांना वाचवण्यात पण हे तुषार दोषी होते. आणि आता कालच्या झुंडशाहीत सुद्धा हेच तुषार दोषी होते. ज्या तुषार दोषीने तुम्हाला 2 वेळा मदत केली बेकायदेशीरपणे, त्याच तुषार दोषीच्या निलंबनाच्या कारवाईसाठी तुम्ही काल आग्रह धरला. साताऱ्यामध्ये मंत्र्यांना गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय मारहाण नाही. संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती म्याव म्याव का करता? सत्ताधाऱ्यांवरती टीकास्त्र. देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्र्यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातली झुंडशाही होऊ शकत नाही. ज्या पद्धतीनं पोलिसांनी एका तिकडल्या पालकमंत्र्याला चोप दिला, तोच म्हणतो मी रक्तबंबाळ झालो, माझा हात मोडला, माझा पाय मोडला. सातारा ही महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यातली महत्वाची भूमी आहे. साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांचे आणखी प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून पोलिसांची दडपशाही. सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांचा आरोप आहे. बनावट गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलीची मसवडमध्ये धिंड काढण्यात आलेली. एका मुलाची धिंड काढण्यात आलेली होती आणि या विरोधात कोल्हापूरमध्ये महेश करचे यांनी उपोषण सुरू केलं आहे. सातारच्या एसपींचंच आणखी एक प्रकरण पुढे येऊ नये त्याच्यासाठी कोल्हापूर आयजी आणि कोल्हापूर पोलिसांनी आमच्यावरती दडपशाही केलेली आहे. त्यामुळं परंतु लोकशाहीमध्ये आम्ही आमचा आवाज कुणी दाबू शकत नाही. या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषी पोलिसांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. ख्रिश्चन आणि मुस्लिमांना अनुसूचित जातीचा दर्जा देता येणार नाही. सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय. फक्त हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा. ख्रिस्ती धर्म स्वीकारून तो पाळणारे अनुसूचित जातीचे ठरत नसल्याचं देखील सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 7 एप्रिलला होतीये. बीडच्या जिल्हा आणि विशेष सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. आरोपींच्या वकिलांनी मागितलेले पुरावे देण्यात आले. तसंच सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्यासंदर्भातला अर्ज देखील फेटाळला. सुरुवातीच्या काळात ज्या काही गोष्टी ज्या ते त्यावेळेस करायच्या होत्या त्या करण्यात न आल्यामुळं हे खून प्रकरण झालेलं आहे. त्याच पद्धतीनं आज वेगवेगळ्या नंबरवरून काही कॉल येत आहेत
आणि ते कॉल कुठल्या नंबरवरून येत आहेत आणि कोण कशा संदर्भात करतायत त्याचे आम्ही रीतसर अर्ज दिलेले आहेत SP ऑफिसला. त्यावर लवकरात लवकर ॲक्शन व्हावी. धक्कादायक बातमी आहे. मुंबईमधल्या प्रसिद्ध सिद्धिविनायकाच्या मंदिराच्या दानपेटीमधून चोरी झाली आहे आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत 6 कर्मचाऱ्यांना अटक झाली आहे. मंदिरामधील CCTV फुटेजच्या तपासणीमधून कारवाई. आतापर्यंत 60,000 रुपयांची रोकड जप्त. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यामधील निमगाव इथल्या महिला ग्राम महसूल अधिकारी ACBच्या जाळ्यात मातीचे अवैध उत्खनन करताना वीटभट्टी चालकाकडून 10,000ची लाच स्वीकारत असताना अटक. 35,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती. नांदेडमधील महिला अत्याचाराच्या प्रकरणामधील आरोपी हरिगिर दत्तगिरी महाराज यांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ झाली आहे. अटकेच्या आधी बाबाने आपला मोबाईल गायब केलाय. पोलिसांकडून मोबाईलचा शोध सुरू आहे. परळी तालुक्यामधील एका गावामध्ये अल्पवयीन मुलीसोबत 50 वर्षीय नराधमानं अत्याचार केले आहेत. या प्रकरणामध्ये मुलीच्या तपासणीला विलंब करणाऱ्या 5 डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आली. वाशिम शहरामधून जाणाऱ्या अकोला हैदराबाद महामार्गावरच्या रस्त्याच्या कामासाठी होणाऱ्या झाडांची कत्तल. ब्रिटिशकालीन 109 कडुनिंबाची झाडं तोडली जातील. पर्यावरण प्रेमींनी याला विरोध केला आहे. मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटामध्ये वणवा पसरला. डोंगरामधील संपूर्ण भागामध्ये हा वणवा पसरला. परिसरामधील सगळं गवत देखील जळून गेलेलं आहे. जंगलाला लागणारा वणवा थांबवण्याचं आव्हान मोठं प्रशासनाच्या समोर आहे. सांगलीमधील कवठे महांकाळ तालुक्यामधल्या शिरढोण या ठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉलीला कारची धडक बसली आहे. या अपघातामध्ये पती आणि पत्नी जागीच ठार झाले. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या कसबा बावडा इथल्या पती पत्नीचा मृत्यू झालाय. मृत महिला कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये वकील होती. गडचिरोलीच्या चामोर्शी मार्गावरच्या कुनघाडा फाटा इथे देखील अपघातांची मालिका सुरू आहे. भरधाव ट्रकनं दुचाकीला चिरडलंय. या घटनेमध्ये दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.